गणपती असू द्या, लग्न असू द्या किंवा कोणताही कार्यक्रम असू द्या, त्यासाठी असा परफेक्ट मेकअप कसा करायचा हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं तर मेकअपच्या खूप साऱ्या व्हिडिओ याआधी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत, पण तरी सुद्धा काही जणी मला म्हणत होते की तू मेकअप कसा करते आम्हाला सांग, कोणते प्रोडक्ट वापरते. तर जे कोणते प्रोडक्ट मी वापरले सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आता जे नवीन आहेत आपल्या चॅनलमध्ये त्यांच्यासाठी नमस्कार मंडळी, मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण व्लॉग, मेकअप, कुकिंग या सगळ्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवत असतो. तर चला आज मेकअपला सुरुवात करूया. आता सध्या मी माझ्या स्किनवरती काहीच अप्लाय केलं नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा वापरणार आहे मी हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर. जे मॉइश्चरायझर आपल्या स्किनला सूट होते ते वापरायचं. आता ऑइली स्किन वाल्यांनी मेकअप कसा करायचा आणि ड्राय स्किन वाल्यांनी, तर जे मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला मॅच होतंय ते वेगवेगळ्या पद्धतीचं वापरायचं, एवढाच फरक आहे, दुसरं काही नाही. तर माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, खूप जास्त ड्राय पण नाहीये, खूप जास्त ऑइली पण नाहीये. आणि हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर मला एकदम मॅच होतं परफेक्टली, तर हेच मी वापरते. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर ना व्यवस्थित त्याला मसाज करायचंय स्किनला, त्यामुळे एकदम ऍब्झॉर्ब होतं आपलं मॉइश्चरायझर आणि आपला मेकअप ट्रान्सफर प्रूफ होतो आणि अजिबात केकी वाटत नाही. मॉइश्चरायझर वापरल्यानंतर मी प्रायमर माझं स्किप करणार आहे, कारण प्रायमर वापरल्यानंतर मला असं वाटतं की माझा मेकअप केकी वाटतो, असं ट्रान्सफर प्रूफ राहत नाही. आता काही जण म्हणतील काही पण सांगतील, पण मी खूप वेळा ट्राय केलंय हे मॉइश्चरायझर नाही लावलं ना, सॉरी प्रायमर नाही लावलं ना, तर माझा मेकअप खूप वेळापर्यंत टिकतो आणि एकदम नॅचरल वाटतो. त्यामुळे मी प्रायमर स्किप करून टाकते. आता मेकअप करताना सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आपल्याला वापरायची आहे ती म्हणजे कलर करेक्टर. मी वापरते माझ्या डोळ्याखाली, जर तुम्ही बघितलं ना खूप जास्त काळ आहे, इथं ओठाच्या कडेला कपाळावरती पण असतं आपल्या, असं बघितल्यानंतर वाटत नाही पण असतं. तर आपण करेक्टर न लावताच आपलं फाउंडेशन वापरलं, कोणता मेकअप केला ना, तर काही वेळानंतर मेकअप काळा पडायला लागतो. जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल वगैरे आहेत ते जास्तच डार्क दिसायला लागतात आणि मग खूप आपला मेकअप विचित्र दिसतं. त्याच्यामुळे मेकअप करण्याआधी करेक्टरचा वापर करायचा म्हणजे करायचा. तर करेक्टर म्हणजे काय, एक ऑरेंज करेक्टर असतं, कन्सिलर असतं, त्यालाच करेक्टर म्हणतात. तर हा ऑरेंज कलर घेतलाय, कोणताही स्किन टोन असला ना तुमचा तरी पण हे सूट होऊन जातं. हे सुप्रा कलरचं आहे कन्सिलर, क्रायलॉनचं. डोळ्याखाली मी ना खूप जास्त प्रमाणात वापरत नाही, थोड्या थोड्या प्रमाणातच लावते, जेवढं आपल्याला लागते, कारण की खूप लावलं तर मग ते खूपच दिसतो मेकअप, त्यामुळे थोडं थोडं. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी डर्मा कलर वापरायचे, सुप्रा कलर वापरायचे नाही. हे थोडेसे ऑइल बेस असतात आणि हे डर्मा कलर जे असतात ना ते थोडेसे ड्राय असतात, त्यामुळे डर्मा कलर तुम्ही वापरू शकता, तुमचा मेकअप जास्त वेळ टिकेल. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, मी सगळ्या सीझन मध्ये हे सुप्रा कलरचं कन्सिलर वापरते. मला छान वाटतात, खूप जास्त हेवी वाटत नाही, लाईट वेट वाटतात. ज्यावेळेस मी मेकअप करत करत व्हिडिओ शूट करत असते ना, त्यावेळेस फॅन बंद असतो, कारण मोबाईलमध्ये त्याचा आवाज येतो, त्यामुळे गरम जास्त होतं, मला घाम येतो आणि त्यामुळे पण कधी कधी माझा मेकअप खराब दिसतो. तर हे कारण आहे. पण आणि मी छोट्याशा आरशात बघत करत असते, कारण तिकडे केलं तर मला व्यवस्थित व्हिडिओ शूट करता येणार नाही, त्यामुळे एवढूशा आरशात बघूनच मी व्हिडिओ शूट करत असते माझी. तर व्यवस्थित मी लावून घेतला. इथे ना नाकावरती सुद्धा माझे एक डाग आहे, तर इथे सुद्धा मी हेच करेक्टर वापरते. जिथे जिथे चेहऱ्यावरती आपल्याला वाटतंय पिंपलचा डाग आहे किंवा कोणता डाग आहे तिथे तिथे लावून घ्यायचं हे कन्सिलर करेक्टर. आणि त्यानंतर वापरणार आहे कन्सिलर. आता या कन्सिलर मधला जो माझा शेड आहे ना सुप्रा कलरचाच आहे, FS28. संपूर्ण संपलाय, मला आता हे दुसरं ऑर्डर करायचंय. बघू यातलं निघलं तर यातलं लावेल, नाही तर डर्मा कलर्स. आणि मला ना आधी फाउंडेशन वगैरे लावून वरतून कन्सिलर लावायला आवडत नाही, मला एकदम असं सेम असा आवडतं माझा फेस. त्यामुळे मी आधी फाउंडेशन आधी कन्सिलर वापरते आणि त्यानंतरच फाउंडेशन वापरते. जिथे जिथे आपण करेक्टर वापरलाय ना त्या त्या ठिकाणी कन्सिलरने ते करेक्टर कव्हर करून घ्यायचं.
मला पर्सनली मेकअप करायला खूप आवडतो, लहानपणापासूनच मला मेकअप करायला आवडतो आणि कुठेही जाताना कोणी करू नाही करू कोणत्याही कार्यक्रमाला मी एकदम परफेक्ट मेकअप करून जात असते. मेकअप करायला काय लाजायचे, सुंदर दिसतो ना उलट आपण. माझ्या डोळ्याच्या वरती सुद्धा खूप जास्त काळ आहे, त्यामुळे इथे सुद्धा मी करेक्टर कन्सिलर सगळं लावत असते आणि नंतर मी आय शॅडो वापरते. फक्त कन्सिलर वापरून जर मेकअप केला ना, हेच सुप्रा कलर, तर तो एकदम नॅचरल वाटतो, असं काही लावले चेहऱ्यावरती असं वाटत नाही. तर तुम्हाला तसा मेकअप हवा असेल तर तुम्ही तसं पण करू शकता. आणि हेवी पाहिजे असेल किंवा आणखी जास्त मेकअप आपला दिसावा असं वाटत असेल तर वरतून फाउंडेशन वापरायचं. तर करेक्टर कन्सिलर वापरून झाले. आता यानंतर वापरणार आहे मी फाउंडेशन. फाउंडेशन आहेत माझ्याकडे फॉरएव्हर 52 चे खूप छान फाउंडेशन आहेत, एकदम दिवसभर टिकतात, पण अफोर्डेबल पण आहेत आणि एकदम हाय कव्हरेज आहे याचं. थोडंसं जरी फाउंडेशन घेतलं ना खूप जास्त कव्हर होते. तर मी इथे शेड वापरतीये FLF 004 आणि FLF 7 हे दोन कलर मी मिक्स करून वापरते, कारण हा जो आहे ना 4 हा खूप जास्त डार्क आहे, त्यामध्ये थोडासा हा 7 मी ऍड करते आणि मग माझा परफेक्ट शेड तयार होतो. याआधी ना मी FLF 14 वापरायचे, पण तो ना खूपच जास्त म्हणजे थोडासा येल्लो येल्लो आहे आणि मग येल्लोच फेस दिसतो, त्यामुळे आता सध्या मी हे कन्सिलर वापरायला सुरुवात केली आहे, फाउंडेशन. तर 2 पंप एवढं मी FLF 4 घेतलंय आणि थोडंसंच यामध्ये FLF 7 टाकणार आहे. तर एवढं मी फाउंडेशन घेतलंय, लागतं एवढं फाउंडेशन. आणि ब्रश माझ्याकडे आहेत हे पॅक कॉस्मेटिकचे. तर हा संपूर्ण सेट मी घेतलेला. आता मला प्रोफेशनली काम करायचं होतं मेकअपचं, त्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आपल्याला पर्सनल यूज साठी खरं तर एवढ्या सगळ्याची गरज नाहीये. आज मी फाउंडेशन ब्रशने अप्लाय करते. तर हे जे 2 कलर आहेत हे व्यवस्थित मिक्स करते. झाला परफेक्ट शेड तयार. कधी कधी असं होतं की मी फाउंडेशन वापरते आणि त्यानंतर ते कॅमेऱ्यात खूप जास्त व्हाईट होतं. आता का होतं काय माहिती, पण हा एकदम परफेक्ट शेड आहे माझा आणि मी हेच फाउंडेशन दरवेळेस वापरते. खूप जास्त फाउंडेशन पण नाही वापरणार, थोडं थोडं. आणि काही जणांना हवाच असतो मेकअप गोरं दिसण्यासाठी, त्यामुळे एक टोन फेअर तर बरेच जण मेकअप करतातच. आणि हे जे फाउंडेशन आहे ते एकदम माझ्या स्किन टोनला मॅच आहे. कधी कधी असं वाटतं की मी रिअल पेक्षा थोडीशी डार्क दिसते, पण ज्यावेळेस मी संपूर्ण मेकअप करते ना त्यावेळेस तो मेकअप एकदम छान वाटतो. कानाला पण लावते. आणि मानेला पण. आता डोळ्यांचा काही मला एकदम हेवी मेकअप करायचा नाहीये, त्यामुळे आधी फाउंडेशन वगैरे सगळं लावून झाल्यानंतरच मी आय मेकअप करून घेते. तर मानेला सुद्धा मी लावलंय इथे फाउंडेशन. आणि फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर ब्युटी ब्लेंडरने त्याला ब्लेंड करून घेते. एकदम नॅचरल वाटतं त्याने, त्यामुळे हे नाही स्किप करायचं. हा माझा जो ब्लेंडर आहे ना हा ब्युटीलिशियस ब्रँडचा आहे. आता करायचं याला पावडरने सेट. तर पावडर
ही ना लॉरा मर्सियाची ट्रान्सल्युसंट पावडर आहे, पण खूप मस्त आहे, खूप भारी ही पावडर आहे, पण खूप महाग आहे. त्यामुळे कधीतरी कोणता तरी खूप मोठा कार्यक्रम असेल किंवा स्पेशल डे असेल त्यावेळेसच मी ही पावडर यूज करते, नाहीतर मी पॅक कॉस्मेटिकची ट्रान्सल्युसंट पावडर वापरते. आता ही जी पॅक कॉस्मेटिकची जी पावडर आहे ना, यामध्ये शेड्स आहेत. जर परफेक्ट मॅच सेट झाला नाही तर जो पावडरचा शेड आहे तोच आपल्या फाउंडेशनचा येऊन जातो. आपण फाउंडेशन किती पण परफेक्ट मॅच वापरलं ना तरी काही फरक पडत नाही. आता ही जी आहे 09 नंबर आहे, हीच मी वापरते. आणि ह्याचं पण असं झालंय की हा सुद्धा थोडासा फेअर आहे माझ्यापेक्षा कलर. दुसरी पण आहे माझ्याकडे, तो थोडा डार्क झालाय, हा थोडा फेअर झालाय. तर हे असं आहे. यामध्ये एक स्पॉन्ज पण आलाय, पण आज मी आधी ब्रशने वापरते आणि त्यानंतर मी स्पॉन्जने करून घेईल. डोळ्याच्या खाली ना आपल्याला पहिल्यांदा हे सगळं सेट करावं लागतं, नाहीतर खूप पटकन क्रॅक्स येतात. एकदा सेट झाला ना मेकअप त्यानंतर क्रॅक्स येत नाहीत, काही नाही. मग पावडर आपण व्यवस्थित लावून घेतली की होऊन जाते ते. आणि थोडे जरी अप्पर लिप्स वाढलेले असले ना तर मेकअप केल्यानंतर ते जास्त उठून दिसतात. त्यामुळे मेकअप ज्या वेळेस करायचा असेल ना अप्पर लिप्स पहिले क्लीन करून घ्यायचे. जास्त लागली पावडर तरी काही हरकत नाही, नंतर आपण तो वाईप करून टाकू शकतो. पण मेकअप ना सेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ब्रशने झाल्यानंतर थोडंसं मी ना स्पॉन्जने पण करते. नुसतं आपण स्पॉन्जने घेतलं, एखाद्या ठिकाणी पावडर लागलेली नसली आणि आपण हे केलं ना तर आपलं फाउंडेशन तिथं खराब होऊ शकतं. त्यामुळे मी काय करते, आधी ब्रशने लावून घेते आणि त्यानंतर स्पॉन्ज वापरते. एकदम परफेक्ट सेट केलं की जसंच्या तसं राहणार मेकअप आपला. आणि जरी कुठे पावडर इफेक्ट राहिला तरी आपण सेटिंग स्प्रे ज्यावेळेस मारतो त्यावेळेस होऊन जाते ते व्यवस्थित. तर यानंतर सुद्धा एकदा मी ब्रश फिरवून घेते, म्हणजे जी आपली एक्सेस पावडर राहिली असेल ती निघून जाईल. तर लिपस्टिक पण मी तुम्हाला खूप वेळा म्हटलं की माझ्या ह्या फेवरेटच लिपस्टिक आहेत. 2 शेड मिक्स करून वापरतेय. इनसाइड कॉस्मेटिकच्या लिपस्टिक आहेत, एकदम अफोर्डेबल आहेत आणि खूप जास्त लॉंग लास्टिंग आहेत. ह्याच लिपस्टिक मी खूप जास्त यूज करते, कारण सकाळी जरी लावून आपण कुठे गेलो ना 5-6 तास तरी ते अजिबात इकडच्या तिकडे होत नाहीत. आणि हा तर माझा फेवरेट कलर आहे, हा आहे कॉफी लाईट, जो तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता. थोड्या ड्राय आहेत ह्या लिपस्टिक, त्यामुळे आधी ना व्यवस्थित मॉइश्चराइज करून घ्यावं लागतं लिप बाम वगैरे लावून, नाहीतर ब्लेंडच होत नाहीत व्यवस्थित. तर हा वापरला कॉफी लाईट. आणि रेड लिपस्टिक मी कधीतरीच वापरते, ही रेड रस्ट लिपस्टिक आहे थोडीशी, ती पण ऍड करते. कधी मी पिंक वापरते, कधी रेड वापरते, असे 2-3 कलर मिक्स करूनच मी वापरते. एक कलर असा मी नाही वापरत जास्त करून, हे असंच असतं माझं. आता करूया फेसला कॉन्टोर. तर कॉन्टोर साठी मी पॅलेट वापरतीये, मेकअप रिव्हॉल्युशनचं आहे. एवढं सगळं पॅलेट घ्यायची खरं तर कोणालाच गरज नाहीये. हे 1-2 कलर असतात ना हेच जास्त करून यूज होतात. खूप जे डार्क असतील त्यांना हा डार्क कलर यूज होतो. मीडियम, फेअर,
त्या स्किन टोनला हे कलर मॅच होऊन जातात. आता कॉन्टोर करण्यासाठी तर ब्रशच लागणार आहे आपल्याला, तो प्रत्येकाकडे असायलाच हवा. तर सगळ्यात पहिल्यांदा नाकाला कॉन्टोर करते आणि कॉन्टोर केल्यानंतरच चेहरा एकदम भारी दिसतो, उठून दिसतो. आणि असं काही नाही की असंच केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या स्किनवरती ट्राय करून बघितलं, चेहऱ्यावरती, तुम्हाला लक्षात येतं की हा असं केल्यानंतर माझा चेहरा चांगला वाटतोय, तसं तसं करत जायचं. असं काही नाही की ही असं करते म्हणून मी पण तसंच करणार. जसं आपल्या चेहऱ्याला चांगलं वाटतंय तसं करायचं. इथे खूप जास्त खाली केलं तर मग असं आत बसल्यासारखं वाटतं चेहरा, त्यामुळे मी इथून करते, म्हणजे असा निमुळता शेप येतो चेहऱ्याला. थोडस इथं उभं आणि जॉ लाईनला थोडस. इथून असं मी उभं सुद्धा थोडस करते कॉन्टोर. मला आवडतं, उभा दिसतो माझा चेहरा. ऍक्च्युली गोल आहे ना, गोल आहे, उभा आहे, पण ते थोडस उभा दिसतोय इथून केल्यानंतर, त्यामुळे असं सुद्धा मी करते कॉन्टोर. यानंतर वापरूया आपण ब्लशर. ब्लशर हे आहे फॉरएव्हर 52चं. ते पण खूप डार्क मी वापरत नाही, मला थोडस लाईट लाईट आवडतं. तर थोडं थोडं एक्सेस काढून टाकते, नाही तर खूप खूप पिंकी पिंकी होऊन जातं. थोडस नाकावरती, चिक्स वरती, क्यूट क्यूट पाहिजे असेल तर गालावरती, आणि खूप ऍटिट्यूड वाला पाहिजे असेल तर फक्त इथे अप्लाय करू शकता. मला तर असंच आवडतं म्हणून मी असं लावते. तर तुम्हाला सांगितलं फॉरएव्हर 52चं हे ब्लश पॅलेट आहे माझं. त्यानंतर हायलायटर पण फॉरएव्हर 52च आहे. हायलायटर साठी हा अशा पद्धतीचा ब्रश मी वापरते आणि यानेच व्यवस्थित ब्लेंड करता येतं. ते 2-3 ब्रश आपल्याकडे असले ना होऊन जातं. एक कॉन्टोर साठी, एक हायलायटर साठी, फाउंडेशन साठी नसला तरी चालतो. आय शॅडो सुद्धा मी हातानेच वापरते, कधी ब्रशने कधी हाताने. त्यामुळे हे 2-3 जरी ब्रश असले ना काम होऊन जाते आपलं. रात्रीचे कार्यक्रम असले ना मग हे हायलायटर एकदम उठून दिसते, किंवा कुठे भरपूर लाईट असेल आणि अशा ठिकाणी आपल्याला जायचं असेल, हायलायटर एकदम भारी वाटतं. उन्हात गेल्यानंतर थोडस ते विचित्र दिसते. जर लाईटीत कार्यक्रम असतील ना मग त्यावेळेस छान वाटत. तर हे झालं हायलायटर. सगळा मेकअप तर झालाय, फक्त आता डोळ्यांचा मेकअप करायचा राहिलाय. सगळ्यात पहिल्यांदा आपण आयब्रो फिल करूया. आयब्रो साठी मी आय शॅडो पॅलेटचाच वापर करते. आय शॅडो मध्ये जो कोणता डार्क कलर असेल ना तो घ्यायचा आणि त्यानेच फिल करायचं. खूप जास्त ब्लॅक केले ना ते नॅचरल वाटत नाही, आपण काहीतरी केल्यासारखं दिसतं. त्यामुळे ब्राऊन कलरनेच मी करत असते.
खूप शार्प असे मला आयब्रोज नाहीत आवडत, त्यामुळे मी बनवताना सुद्धा थोडेसे ब्रॉड असेच बनवते. हे ना पॅलेट आहे स्विस ब्युटीचा आणि बरेचसे माझ्याकडे स्विस ब्युटीचे पॅलेट आहेत, खूप छान आहेत. हे सुद्धा कलर असे एक एक जरी पॅलेट घेतलं ना, आता यामध्ये सगळे पिंक कलरचे शेड आहेत. आणि दुसरं जर तुम्ही हे बघितलं, माझ्याकडे 2-3 आहेत. हे आपल्याला असं ट्रेडिशनल कार्यक्रमांसाठी यूज होण्यासारखं आहे, तर मस्त आहे, स्वस्तात मस्त. आज मी दुसरं वापरते मॉर्फेचं. आहेत माझ्याकडे पॅलेट पडून, तर ठेवून कशाला नुसते ठेवायचे, त्यामुळे आज मी यूज करते. आपलं असं असतं ना की खूप भारीतलंय, नको संपवायला, तसंच ठेवू, त्यामुळे मी याचा सुद्धा वापर करत नाही, ते कपाटातच पडून असतं. मी स्विस ब्युटीचेच पॅलेट वापरते, तर आज वापरते हे. चला आता पॅलेट भारी वापरलंय तर ब्रशनेच करते, हाताने नको, नाही तर एरवी मी हातानेच आपलं हे करत असते आय शॅडो. आणि खूप काही हेवी नाही करणार आहे, थोडासा लाईट कलर सुरुवातीला घेतलाय, हा वाला, हा आणि हा, असे 2-3 कलर हे वापरणार आहे मी. आणि नंतर शिमरी वापरेल, ते पण मी तुम्हाला दाखवते कोणतं लावणार आहे. तर थोडासा कलर घेतला आणि वरती ब्लेंड केलं. डायरेक्ट आपण एक कलर डार्क कलर सगळ्या ह्याच्यात वापरला ना, तर ते चांगलं नाही वाटत, नॅचरल वाटत नाही, त्यामुळे आणि जेवढं जास्त ब्लेंड करेल ना आपण, तेवढं ते चांगलं वाटतं. याच्या ब्रशचा माझ्याकडे थोडासा प्रॉब्लेम आहे, अशा मोठ्या मोठ्या साईजचे आहेत, छोट्या साईजचा असा गोल राऊंड ब्रश नाहीये, बाकीचे आहेत ते थोडेसे फ्लॅट आहेत, तर हा ब्रशचा माझ्याकडे प्रॉब्लेम आहे थोडासा. त्यानंतर थोडासा डार्क त्यापेक्षा कलर घेते आणि तो सुद्धा असाच ब्लेंड करते मी इथं. डिस्टर्बन्स खूप आहे इथे, जनावरांचे आवाज, आणखी इकडचे तिकडचे आवाज, त्यामुळे जास्त करून मी लॉंग व्हिडिओ बनवतच नाही. पण आता खूप जणांच्या रिक्वेस्ट असतात की हे दाखव ते दाखव, आणि तुम्ही म्हणायचं मी नाही दाखवायचं, ते थोडंसं कसं तरी वाटतं, त्यामुळे बनवतेय मी व्हिडिओ. पण हे जे बाजूचे आवाज येत आहेत ना सगळे, प्लीज इग्नोर करा तुम्ही, आता ऑप्शनच नाहीये त्याला काय. आम्ही राहतोयच अशा ठिकाणी जिथून हे सगळे आवाज येणारच आहेत. आणि हा 2 नंबरचा कलर वापरलाय ना मी, हाच कलर लो लॅशला सुद्धा मी वापरते. आता छोटा ब्रश इथे वापरायला पाहिजे खरं तर. हा छोटा आरसा ठेवलाय मी इथं आणि त्यात बघूनच करतील, नाही तर तुम्हाला वाटेल की याला सुद्धा आरसा आलाय, तर याच्या सोबत आरसा नाहीये. या छोट्या आरशात बघून मी ब्लेंड करते माझं आय शॅडो जे आहे ते. आता लायनर, मस्कारा डन. आधी मी खूप जेल लायनरचा वापर करायचे, मला म्हणजे जेल लायनर खूप जास्त आवडायचं, अजून पण आवडतं. पण त्यानंतर हे बायोटेकचं मला बायोटेकचं लायनर मिळालं. खूप छान आहे, लिक्विड लायनर आहे, एकदम पटकन लावायला येतं आणि चुकलं ना तरी पण एकदम पुसायला पण येतं पटकन. त्यामुळे एक गोष्ट लावायची राहिली ती मी तुम्हाला दाखवते म्हणलं होतं. हे ना हाफ अँड हाफ एक शिमरी ग्लिटरी आय शॅडो आहे, इतकं सुंदर आहे ना हे. जर मला मिळालं तर याची लिंक सुद्धा मी खाली देते, खूप खूप सुंदर आहे, असं जेल टाईप आहे आतमध्ये, आणि बोटाने असं केलं की त्यातलं थोडंसं शिमर आहे ते बोटावरती येतं आणि लावल्यानंतर तुम्ही बघा
असा एकदम भारी इफेक्ट येतो की नाही ह्याने. भारी की नाही. तर बोटानेच, हे ब्रशने मी लावत नाही, बोटानेच व्यवस्थित अप्लाय करता येतं. आय शॅडो वापरल्यानंतर आता आपण आयलाइनर वापरूया. हे बायोटेकचं. हे असं काहीतरी माझ्याकडून होतच. साडी नवीन आहे, सासूबाईंची आहे, त्याला जर डाग पडला ना मग काही खरं नाही. एक मिनिट. केसाला भरपूर वेळा असं होतं की हे पुढे केस आलेले असतात ना, याला आयलाइनर लागतं, नंतर माझ्या ते चेहऱ्यावरती कुठेतरी उठणारच. तो केस काढायला गेले तर ते हे असं काहीतरी होऊन गेलं. आता हा मेकअप करायला तुम्हाला वाटत असेल एवढा टाइम लागला, पण तुमच्याशी गप्पा मारत मारत तुम्हाला सांगत मी बोलतीये ना, त्यामुळे उशीर लागतो. पण मला ना फक्त 15 मिनिटं लागतात हा मेकअप करायला. आता लावते आयलाइनर. आता आयलॅश वगैरे काही मी बसवत नाहीये, फक्त आयलाइनर आणि मस्कारा. आणि त्यानंतर हा मस्कारा आहे इनसाइड कॉस्मेटिकचा. खूप खूप भारी आहे हा पण मस्कारा. एवढा भारी आहे की दुसऱ्या दिवशी पण निघून जात नाही. आपल्याला खूप त्याला कष्ट घ्यावे लागतात काढायला, पण असे डोळे काळे होणार नाहीत, काय होणार नाही, त्यामुळे खूप चांगलं आहे. आणि डन आपला मेकअप. थोडस हायलायटर घ्यायचंय आता आणि डोळे हायलाइट करायचे राहिलेत आपले. ते आयलाइनर मस्कारा लावल्यानंतरच मी करते. आणि मला ना जास्त काजळ लावायला आवडत नाही. काजळ लावल्यानंतर मला असं वाटतं की छोटे वाटतात डोळे, त्यामुळे मी काजळ स्किपच करते. बिना काजळचाच माझा मेकअप असतो दरवेळेस. तुम्हाला असाच मेकअप माझा बघायला भेटेल. आयब्रोच्या खालच्या साईडला इथे थोडस हायलायटर आणि डोळे जिथे सुरू होतात ना इथे थोडस, आणि हे बोटानेच लावायचं. मेकअप संपूर्ण झालेला आहे. फाउंडेशन वगैरे झाल्यानंतरच आपण तो सेट करायला पाहिजे, पण माझ्या लक्षात नाही. आता मी सगळं काही केलंय, बघू. तरी पण थोडस सेटिंग स्प्रे वापरतेय. तर पॅक कॉस्मेटिकचाच हा सेटिंग स्प्रे सुद्धा आहे. डोळ्यांवरती अप्लाय करत नाही, नाहीतर आपलं जे आय शॅडो आहे ते खराब होईल. ठीक आहे, असं द्या. लॉंग लास्टिंग सुद्धा मेकअप राहतो याने. आणि जे पावडरी इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती आलेला असतो, जे आपण पावडर यूज केलेल्या असतात, त्या सुद्धा सगळ्या निघून जातात. तर त्यासाठी सेटिंग स्प्रे. आता या लुक वरती मी चंद्रकोर लावू की गोल टिकली लावू? गोलच टिकली. आणि मला विचारत होते बरेच जण
बरेच काय. एक जण विचारत होती की कोणतं सिंदूर वापरायचं, तर असं ना डब्बीतलं सिंदूर मी आणते, कुंकू, जे एकदम डार्क कलरचं असतं, आणि तेच मी सिंदूर म्हणून वापरते. मला आवडतं असं सिंदूर. बोटावरती घेतले आणि डायरेक्ट अंगात. तर ठीक आहे, झाला आपला मेकअप. थोडीशी आता ज्वेलरी घालते आणि पुन्हा येते. तर कसा वाटतोय माझा हा मेकअप लुक कमेंट करून नक्की सांगा. साडी कशी वाटते ते पण सांगा. मी सासूबाईंसाठी ही साडी घेतली. ब्लाऊज अजून काही यावरती शिवलेला नाहीये, त्यामुळे दुसराच ब्लाऊज मी यावरती मॅच केलाय. तर कसा वाटतोय संपूर्ण मेकअप लुक कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.